हाय हॅलो नमस्कार, कसे आहात मंडळी? मस्त ना. नवीन दिवसाची सुंदर अशी सुरुवात. तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना. तर इथं सकाळचा टाईम आहे, इथं मी तयारी करते माझी. आता तयारी करून झाल्याच्या नंतर आता मला स्वयंपाक बनवायला घ्यायचा आहे. तर चला पटकन आपण आता स्वयंपाक बनवायला घेऊया. तर आता मी इथं कुकर लावून झालेलं आहे माझं. आता मी आहे ना पीठ मळून घेणार आहे. तर हे आहे ना मी ऑनलाईन ऑर्डर केलेलं होतं भांडं. तर याच्यामध्ये पीठ मळणं आहे ना अतिशय सोपं आहे, पटकन पीठ मळलं जातं. चला पटकन दाखवते. तर इथं बघा, आता पीठ आहे ना आपल्याला व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. तर अगोदर मी चाळून वगैरे घेते, त्याच्यानंतर मग तुमच्याशी बोलते की कसं आपल्याला पीठ मळायचं आहे ते. पटकन बघा इथं भांड्यामध्ये मी चाळून घेते. आता माझ्याकडे कशी थोडी कमी भांडी आहेत, त्याच्यामुळे मी ॲडजस्ट करते हळूहळू हळूहळू. नवीन घर आहे, सगळ्याच गोष्टी नवीन आहेत. तर आता पीठ बघा चाळून झालेलं आहे माझं. आता मी काय करणार आहे, या भांड्यामध्ये पीठ टाकून घ्यायचं, त्याच्यात मीठ टाकायचं, थोडंसं तेल टाकायचं आणि आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. तर बघा याच्यात आहे ना मी थोडं थोडं पाणी करून आहे ना याच्यात आहे ना पीठ मळून घेणार आहे. असं उलटं डायरेक्शनला फिरवायचं, सरळ फिरवायचं. आता बघू शकता 1-2 ते 3 मिनटातच आपलं पीठ आहे ना व्यवस्थित असं मळून होतं. आता बघू शकता हे पीठ आहे ना मळून झालेलं आहे. याला ना थोडंसं तेल लावायचं आपल्याला बस. आता ज्यांना बायकांना हात खराब करायचे नसतात, पीठ तर मळायचं आहे पण हात खराब वगैरे करायचे नसतात, त्यांच्यासाठी हे उत्तम आहे. आणि खरं सांगते मी, एकदम पटकन असं पीठ मळलं जातं. छान आहे हे भांडं. तुम्ही हे नक्कीच घेऊ शकता जर का तुम्हाला आवडत असेल तर. आता बघा हे पीठ तर आपलं असं आहे ना मळून झालेलं आहे. आता मी असंच बाजूला ठेवून देते आणि भाजी बनवून घेते. आता ना मी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर हे सगळं लागणार होतं ते सगळं कट करून घेतलेलं आहे. आता भाजी बनवायला घेऊया. तर भाजी बनवण्यासाठी बघा मी तर वाटाणे शिजवून घेतलेले आहेत. सफेद वाटाणे आहेत, रात्रभर भिजत ठेवलेले होते. तर त्याचीच भाजी मी बनवणार आहे. तर बघा कुकर तर झाला, डाळ भात आणि सफेद वाटाणे हे शिजवून झालेले आहेत. तर याची मी आमटी बनवणार आहे. सिंपल अशी आहे आणि चवीला म्हणाल तर उत्तम अशी लागते. माझ्या सर्व रेसिपीज अगदी साध्या सिंपल आहेत. तुम्हाला जर का आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. अजूनही जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर, म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व रेसिपीज बघायला भेटतील. तर आता इथं आहे ना आता मी भाजी बनवते. आता आपण फोडणी करूया. तर आहे ना इथं वाटाण्याची भाजी बनवते जसं मी सांगितलं. आणि डाळसुद्धा अगदी व्यवस्थित अशी घोटून घेणार आहे, म्हणजे आपली डाळ आहे ना एकसारखी अशी शिजली जाईल. तर आता कढईमध्ये बघा मी तेल टाकून घेतलं, त्यात मोहरी टाकलेली आहे, कढीपत्ता टाकला. आता त्याच्यात आहे ना आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे, लसूण टाकायचा, व्यवस्थित परतवून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यात आहे ना टोमॅटो टाकून घ्यायचं आहे. सिंपल अशीच आहे ही रेसिपी, पण चवीला उत्तम अशी लागते. तर आता बघा ना टोमॅटो पण व्यवस्थित परतून घेते. आता वेळ येते ती जगभरात ते मसाले टाकण्याची. आता तुम्ही कोणते कोणते मसाले खाताय ते तुम्ही इथं जरूर वापरा. माझे नेहमी जे सिंपल जे रोज आपण वापरतो तेच मसाले इथं जातात. वेगळे असे कोणतेच मसाले टाकायचे नाही आहेत. याच्यामध्ये चिंच टाकायची आहे बरं का, आठवणीने. खूप सुंदर अशी लागते ही. आपण रगडा कसा बनवतो सेम तशीच बनवणार आहे मी, पण थोडीशी पातळ बनवते. रगडा थोडा घट्ट असतो. तर आता याच्यात ना जगभरातले मी मसाले टाकून घेतले. आता याच्यात आपण जे शिजवलेले वाटण आहे ते टाकायचे आणि छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. आइए देखते हैं, मजा आएगा. दीदी वाह दीदी. नहीं दीदी वाह दीदी. व्हाट इज दिस? दीदी दीदी
अरे बाबा आता झालं असं की प्रांजलला बनवायच्या होत्या चपात्या. मग तिने काय केलं, मला पीठ मी मळलेलं होतं तर चपात्या लाटायला मदत केली. तर तिला काही जमत नव्हतं, त्याच्यामुळे म्हटलं थांब जरा, अगोदर मी 2-4 पटकन बनवून घेते, म्हणजे बाकीच्या नंतर तू बनव. तर तिची गडबड चालू आहे की कधी मी तिला लाटायला देणार आहे आणि कधी ती बनवणार आहे. मुलांना कधी कधी नको म्हटलं तरी पण काय काय गोष्टी करायच्या असतात आणि आता सध्या सुट्ट्या आहेत, त्याच्यामुळे तिला असं वाटतं की थोडी थोडी मदत करावी, म्हणून हे सगळं चालू आहे. तर चल आता बघूया आपण कशा चपात्या होत आहेत आपल्या. तर चक्क आज आम्ही दोघींनी मिळून चपात्या बनवलेल्या आहेत. तर छान वाटलं चपात्या बनवायला. मी इथं पटकन बनवून घेतल्या कारण मुलांना भूकसुद्धा लागलेली होती आणि त्यांची आवडती भाजी होती, जसं मी सांगितलं वाटाण्याची भाजी, म्हणून मी पटकन बनवून घेतल्या आणि नंतर मग तिला बनवायला दिल्या. एका बाजूला जेवण वाढून घेतलं. तर चला आता सर्व चपात्या मी बनवून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. तर अशा पद्धतीने मी इथं सर्व जेवण बनवलेलं आहे. जेवण वगैरे केलं, त्याच्यानंतर मग संध्याकाळी 4 वाजता इथं सायकलिंग करायला गेली होती. म्हटलं थोडीशी प्रॅक्टिस करावी. तर असा होता माझा आजचा दिवस. कसा वाटला जरूर कळवा. आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. बाय.